आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की आम्ही ट्रॅव्हल कसे करतो फ्रॉम हॉटेल टू यार्ड ऑफिस आणि तुम्हाला इकडचे रूल्स अँड रेग्युलेशन्स दाखवायचा प्रयत्न करतो की किती स्ट्रिक्ट आहेत फॉर ड्रायव्हिंग इफ यू आर ड्रायव्हिंग. सो आता आमच्याकडे तर जसं म्हटलं आम्ही व्हॅन आहे आणि मॅनेजमेंट व्हॅनमधून जातो ड्युटीला. बाहेर पडलो तिथून त्या शटरवरून आणि इथे बघा हे ऑटोमॅटिक आहे, फक्त इथे सेन्स होणार जे आपल्या मॉल्समध्ये असतं तसं सेम सिमिलर आहे. इथे कसं आहे, जर तिकडनं गाडी येत असणार तर आपल्याला थांबावंच लागतं. पहिला जे स्ट्रेट जाणार असतं त्यांना प्रायोरिटी असते. आणि आता इथे बघा प्रत्येक रोडवरती तुम्हाला दिसणार इथे कसं लिहिलंय खाली 30 स्पीड, तर 30नेच जायचं, त्याच्यावरती जायचं नाही. त्याच्यावरती गेलो आपण की तिथे जे स्पीडोमीटरमध्ये बघा त्याचा 30 दिसतं, आता 33 आहे. ते थोड्या वेळाने ब्लिंक व्हायला चालू होणार, ज्याने तो आपल्याला नोटिफाय करतो की तुम्ही ओव्हर स्पीडिंग आहात करून 30 असं झालंय. त्यावर समजून जायचं की आपल्याला ओव्हर स्पीडिंग आहे आणि स्पीड कमी करावी. आणि इथे बघा रोडवरती सगळीकडे ॲरोज आहेत, तर तोच लेन पकडायचा. तर इकडे राईट आणि सरळ जायला, तिथे लेफ्टला जायला, तर तिथे आपण जायचं नाही आपल्याला सरळ जायचं असेल तर. आणि एक रॉंग टर्न मारला की आपण आपल्या इथे कसं असं डायरेक्ट युटर्न मारतो तसं इथे प्रकार नाही आहे, पूर्ण रस्ता फिरून यावा लागतो. सो रूल्स अँड रेग्युलेशन भरपूर स्ट्रिक्ट आहेत आणि जागोजागी यांचे कॅमेरेज आहेत, स्पीड कॅमेरेज आहेत, ते बघावं लागतं आपल्याला व्यवस्थित. जाता नाही बघा ही लायब्ररी आहे बघा, मस्त आहे एकदम, विथ कॉम्प्युटर वगैरे प्रोव्हाइडेड आहे. आता ते चार्जेबल बेसिसवरती आहे की नाही माहीत नाही, बट खूप सुंदर आहे ते बघा. तिथे रिव्हर व्ह्यू टीममधले जे कलिग्स आहेत त्यांना आता पिक करणार, ते या हॉटेलमध्ये राहतात, जुलिया हॉटेलमध्ये. गुड मॉर्निंग एव्हरीवन. झाला तर सगळ्यांना पिक करून झालेलं आहे. तर आम्ही इथं पुढे जाणार डायरेक्ट आमच्या यार्ड ऑफिसला. किती शांत आहे बघा, रस्ता फुल एम्प्टी, सगळे सुट्टीवर आहे, आम्ही कामावर आहे. आता बघा ती चालली आहे. सो आपण गाडी स्लो करायची का थांबवायची, तर मोस्टली थांबवायचीच असते, पण आता ती ऑलरेडी क्रॉस झालेली म्हणून आम्ही स्लो मध्ये गेलो. पाऊस चालू झालेला आहे, तर आज परत पाऊस आणि स्नोचं वेदर आहे दाखवत आहे फॉरकास्टमध्ये. यांच्या इथे काही काही ठिकाणी असे पण सिग्नल आहेत जिथे समजा आता तिथलं लेन चालू आहे, बट जर गाडी नसणार तिथे तर ते ऑफ करतात आणि ज्या साईडला गाडी असते त्या साईडचे सिग्नल्स ऑन करतात. तर हे एक प्रकार आहे इथे. तर आता आमच्या एका कलिगमधून एक यार्ड पास विचारलाय, जे भरपूर इम्पॉर्टंट आहे, त्याशिवाय यार्डमध्ये एंट्री नाही आहे. तर आता परत बघा, आता मला युटर्न मारायचं आहे. युटर्न मारायला आता कसं आहे, इथून ना नो वरीज, इट्स ओके. तर आता इकडनं काय असं टर्न मारता येणार नाही, सो आम्हाला फिरूनच जावं लागणार. म्हणजे इकडनं युटर्न मारायला अलाउड नाही, फिरूनच जायचं. ते जे लेफ्टला दिसतंय हे सगळं बस स्टेशन आहे लोकांचं. टुळकूचं बस स्टेशन आहे हे बघा, इथे पण एक आहे. आणि ते समोर आहे ते रेल्वे स्टेशन. पण इथे मोस्टली लोक काय पर्सनल कार्सनेच ट्रॅव्हल करतात, काय इकडे जास्त दिसत नाही स्टेशनला वगैरे भेट वगैरे करताना. सगळ्यांकडे पर्सनल कार्स आहेत तिथे. आणि आता तर रिसेंटली बाईक्स दिसायला चालू झाल्या आहेत, ते पण सगळ्या बाईक तशा आपल्यासारख्या नाही, डेली कम्युटवाल्या, स्प्लेंडर आणि पॅशन. तिथे सगळ्या 1000 cc बाईक असतात. आता ते स्नोफॉल यांचं बंद झाल्यामुळे, म्हणजे ते विंटरला गेल्यामुळे आता सगळे बाईक्स बाहेर दिसायला लागले. हार्ली डेव्हिडसन्स आणि स्पोर्ट्स बाईक वगैरे दिसतात, मोठ्या स्पोर्ट्स बाईक वगैरे दिसतात. आता तुम्ही बघा तिथे की इथे जर सिग्नल लागेल ना, जर ग्रीन होण्याच्या अगोदर पण येलो होतं, म्हणजे ते ऑलरेडी थोडं क्वेश्चन करतं आपल्याला की आता सिग्नल चालू आहे बघा, झालं तसं. आणि लाईक मगाशी मी तुम्हाला दाखवलेलं ना की प्रत्येक स्पीड असते ह्याच्यावरती, रोडवरती लिमिट लिहिलेलं असतं, तसं याच्यावरती पण तुम्हाला लिहिलेलं दिसेल 30 वगैरे. किंवा ते बघा ते जे येल्लो कलरचे जे पण ते बोर्ड्स आहेत ना, साईन बोर्ड्स, ते ह्या गाड्या रीड करतात आणि मग ऑटोमॅटिक तिथे तुमच्या, आता इथे बघा इथे 40 दिसत आहे, 40. आता बघा इकडे 30 आलंय, आता ते क्रॉस केलंय बघा, तसं 30 झालं. सो सगळं हायटेक आहे एकदम. हे ट्रेन बघा, इथे डबल डेकर ट्रेन आहे,
पिकअप पॉईंट आहे फॉर द कार. बट तिथे बघा तुम्हाला कोण जास्त दिसणार नाही रेल्वे स्टेशनला. सगळे आपापले पर्सनल कार्स नाही देतात ॲज एनिवेज. असं पण सगळं पॉईंटच आहे. ते दिसते सिग्नलच्या वरतीच बघा सेन्सर लागलेले आहेत. हेच कॅप्चर करतात आपली स्पीड आणि डायरेक्ट घरी तिकीट पाठवतात. तर आता एक्झाम्पल समजा की तिथे रोडवरती लिहिलं आहे की ही 30ची स्पीड आहे. तुम्ही 31, 32च्या स्पीडने जर चालवलं आणि जर कॅमेराने कॅप्चर केलं तर मग 1 जे 31 जरी असेल आणि 30ची स्पीड लिमिट आहे तर तुम्हाला ते 1ची स्पीड जास्त असल्यामुळे 100 युरोज फाईन लागतो. 1ची स्पीड असल्यामुळे 100. तर समजा तुम्ही मल्टिप्लाय करा मग तसं. तर 10च्या गेला तर 1000 युरो इथेच झाले. असं आहे. रूल्स भरपूर स्ट्रिक्ट आहेत. बघा पेट्रोल पंप. आम्हाला आज संध्याकाळी येताना पेट्रोल पंप भरावं लागेल. तर तेही मी याच्यात कव्हर करीन की इथे कसं भरलं जातं. इथे काय पेट्रोल पंपला आपल्यासारखे अशी लोक कामाला नसतात. आपण स्वतःच फिलअप करायचं, पे करायचं आणि गुड टू गो. सो हा एक मेन हायवे जो आमच्या आता यार्डला जातो आणि जिथे फक्त आता 80ची स्पीड इथे आपण चालवू शकतो. सो ह्याच्या पलीकडे जर 80 पेक्षा जर जास्त प्लस कुठे स्पीड आहे तर ते एक मोठा यांचा हायवे आहे जे एल्सिंकीला वगैरे जातं. सो तिथेच आपण ते हाय स्पीडला चालवू शकतो. नाही तर इथे मी आतापर्यंत तरी 120च्या वरती कुठला रोड असा पाहिला नाही. तर बघा ते तुम्हाला ती साईन दिसते की नाही माहित नाही. ही बघा येतं येते बघा. तर हे म्हणजे काय ओव्हरटेक नाही करायचं. जे रेड लिहिलंय ना तर 1 वे याचा अर्थ. आणि तेच साईन आपल्या ओडोमीटरमध्ये पण दाखवते की आपल्याला हा 1 वे आहे करून इकडे ओव्हरटेक्स वगैरे अलाउड नाही. म्हणजे 2 लेन नाही आहे. तर 2 लेनवाले प्रॉपर असं दिसतात. 2 लेन असलेले असे 2 लेन नसलेले दिसणार. आता इकडे असे क्वेश्चन सायन्स आहेत की थोडं आरामात पण जायचं कारण का इकडनं असे डिअर्स वगैरे असे रस्ते क्रॉस करतात. पण आता 80 आहे तर 80च्या स्पीडला चालवायची. तुम्ही कमी चालवून चालत नाही इथे. असं आहे. आता समजा तुम्हाला 60-70ला चालवायची आणि 80ची लिमिट आहे तर तसं नाही आहे. तुम्ही 80च्या स्पीडला चालवायचे कारण का मागच्याला ओव्हरटेक करायला अलाउड नाही आहे. सो तो काय पुढे जाता येणार नाही त्याला. आणि इकडे हॉर्न वगैरे असा हा प्रकार नाही आहे. तर तुम्हाला असं हॉर्न वगैरे मारताना तरी कोण दिसणार नाही. म्हणून 80 लिहिले तिथे 80 जायचं, 30 लिहिले तिथे 30 जायचं. जिथेची लिमिट सांगितली स्पीडची 40 तर तेच आपण फॉलो करायचं. जेणेकरून मागचे पण तसे त्याच स्पीडला असतात. जर तुम्ही कमी ठेवलात तर तो मागच्याला पण कमी ठेवावं लागतं आणि ते लोकांना ओव्हरटेक वगैरे करणं अलाउड नाही. ड्रायव्हिंग वगैरे अलाउड नाही. झिगझॅग ड्रायव्हिंग अलाउड नाही इकडे. सगळे एकदम सिव्हिलाइज लोक आहेत. व्यवस्थित सिस्टमॅटिक चालवतात. आणि हॉर्न तर तुम्ही बिलकुल ऐकला नाही. आतापर्यंत तुम्ही हॉर्न एकदा तरी ऐकलं का या व्हिडिओमध्ये ड्युरेशनमध्ये? अजिबात नाही. मारलं म्हणजे एखाद्याला शिवी घातल्यासारखं आहे इकडे. तर यार्डला आलो आहे. तिथे तुम्ही बघू शकता. ते बघा तिथे शिप आहे उभे, ते रेडी होते. आणि हे मागचं जे आहे ते तिथे आणखीन शिप एक रेडी होते. तर बॅक टू बॅक असं 2 शिप एका टायमाला रेडी होतात. तिथे आहे ते फ्लोटिंगवालं आहे, तिथे आहे ते ड्राय डॉक आहे. असं इथे आमचं HR ऑफिस आहे आणि कॉर्पोरेट ऑफिसवाले इथे बसतात सगळे. ते बघा आलोय आम्ही आता. ते यार्ड ऑफिस आहे तिकडनं आता आमची एंट्री होणार आणि आम्ही आतमध्ये यार्ड ऑफिस आणि त्याच्या पुढे कॅमेरा अलाउड नाही आहे. तो भेटूया संध्याकाळी जेव्हा आम्ही ड्युटीवरून निघू तेव्हा मी कव्हर करतो की इथे फ्यूल अप कशी करतात गाडीला. आता इथे कसं फिनलँडचं तर विंटर सीझन सगळं आता जात आलंय. तर मग टाइम डे लाईट जी असतं ती 8-8:30च्या नंतर इथे सनसेट होतं. म्हणजे काळोखायला चालू होतं. नाहीतर आता सध्या जेव्हा विंटर होतं तेव्हा यांच्या इथे डे लाईट कमी होती. त्या 6 वाजेपर्यंत वगैरे अंधार होऊन जायचं. आता नाही, आता तसं नाही आहे. पण आता हळूहळू टाइम इन्क्रीज होणार. नंतर इकडे काळोख होणारच नाही. असं पिच डार्क जसं होतं ना तसं होतच नाही. तर जसं समरच्या जवळ येणार तेव्हा काळोख पडायचं बंद होऊन जाणार इथे. तर पिच डार्क नाही असणार इथे. आणि 11-12 वाजता पण असं वाटणार की सकाळ म्हणजे दुपारचा टाइम कसं असतो तसं वाटतं इथे. सो सध्या तरी आता एकदम ब्राईट आहे. आता सध्या तर वाजले आहेत 5:30. बट देन 8:30च्या नंतरच इथे सनसेट होतो. आता आम्ही सध्या फ्युल अप करायला चाललोय. तर तिथे पेट्रोल पंप. तर इथे आपल्या प्रत्येक गाडीवरती लिहिलेलं असतं E20, E10 फ्युल पंपचे लिहिलेलं असतं आपलं कुठलं सपोर्ट करतो. सो त्या हिशोबाने आपण फ्युल अप करायचं.
ओके वापस से देखो यही है वो, है देखो, देखा स्माइल देखा क्या, यही है वो 95 E10 थांब. ओके तर इथे जसं लिहिलं इथे पेट्रोल काय आपलं 95 E10. तर आपण इथून बघायचं कुठलं आहे 95 E10. तर हे जे युनिट आहे हा, सो प्रेस ऑन इन्फो, सिलेक्ट द लँग्वेज बिकॉज इकडे ऑफकोर्स लँग्वेज डिफरंट आहे. मग आपला कार्ड टाकायचा. क्रेडिट कार्ड लागतात फक्त इथे, ओनली क्रेडिट कार्ड आर एक्सेप्टेड. अँड देन मग आपल्याला विचारतं आपल्याला कितीचं टाकायचं आहे. 90 ना, हा टाकून दे. सो सिलेक्ट 4. ओके सो द ट्रान्झॅक्शन इज अप्रूव्ड नाव अँड स्टार्ट फ्युलिंग. इट विल से द स्टार्ट फ्युलिंग. तर स्टार्ट फ्युलिंग करायला घ्या आणि स्टार्ट करा. सो सध्या आता 2.061 पर लिटर आहे प्राइस. युरोज हा, इंडियन रुपीज नाही. सो आता 90 युरोजचा आम्ही फिल करतो. 90 युरोज. आणि हे थांबवायचं नाही, म्हणजे हात सोडायचा नाही, नाहीतर मग ते ऑटोमॅटिक कट. हा आणि हे थांबवायचं नाही, कट झालं तर पैसे गेले समजायचं. म्हणून हात सोडायचा नाही. म्हणून हात सोडायचं नाही. यही है वो. वापस से आएगा. तुम कमेंट देखते रहना, आएगा जरूर. ठीक है, तुमने किया कि नहीं लाइक शेयर कमेंट. ये देखा बेल आइकन भी प्रेस नहीं कर रहा अभी तो. क्या खत्म है, इसको वार्निंग चिपकाएगा मैं. सो 90 युरोचं भरलंय. 43.67. फ्यूल पंप इज आउट. तर अशा प्रकारे आपण फ्यूल अप करतो. इथे अशी रिसिप्ट जनरेट करायची, कारण का आता काही गाडी आम्हाला कंपनीने दिली आहे. सो हे सगळं क्लेम होतं. रिसिप्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. रिसिप्ट घेतल्याशिवाय मला काही रिफंड येणार नाही. सो 90 युरोज आपण कंपनीला कशाला द्यायचे ना सध्या, म्हणून रिसिप्ट काढून घ्यायची न विसरता. आणि आता आम्ही सगळे परत चाललोय बसून आमच्या हॉटेल रूमला. पण कसं मस्त आपलं तिथे पाऊस पडलं की सुट्टी मारायची ऑफिसला मोस्टली. मस्तपैकी भजी घ्यायची, कांदा भजी आणि चहा है ना. तसं इथे नाही, इथे लोक रनिंग करतात, एकदम हेल्थ कॉन्शियस आहेत. आपलं पेट्रोल भरून आणि आम्ही जाता जाता मध्येच प्लॅन झाला की नॉर्मल करून एक शॉपिंग सेंटर आहे छोटं, जिथे सगळे कॉस्मेटिक्स लाईक बॉडी लोशन्स अँड वगैरे बोलतात खूप रिझनेबल प्राईसमध्ये भेटतात, परफ्यूम वगैरे सगळं. तो आम्ही आता सध्या तिथे चाललो आहे. तर आता पार्किंग करणार इथे. आणि म्युन्सिपाल्टी पार्किंग हे फ्री आहे. अच्छा, सो हे एकच आहे ही इथे जी गव्हर्नमेंट पार्किंग आहे. बाकीकडे सगळीकडे पे अँड पार्क असतं. तर पार्किंगचा पण एक वेगळाच फंड असतो. जिथे सांगितलेलं असतं ना की तेवढ्या टाइमसाठी पार्किंग अलाउड असते. तर तिथे बघा तो काचला विंडशील्डला कॉर्नरला एक वॉच लागलाय. तर तो वॉच आपण फिरवून ठेवायचा की आपण तिथे किती वाजता आलो. आणि मग आपण किती वाजता आलो ते समजा आता 1-2 तास सांगितलं आणि आपण पोचलो 1 वाजता, म्हणजे 3 वाजता आपल्याला गाडी बाहेर काढायची असते, राईट. बट आपण नेहमी हाफ एन आवर प्लस पकडून चालायचं. असं म्हणून आपण टाकायचं की 1:30 वाजता आम्ही आलो करू. मग इथे कसे ते सिक्युरिटी असे राऊंड्स वगैरे घेतात. आणि मग जर तुम्ही 2 तासाच्या वरती जर पार्क केले असेल तर मग तुम्हाला चार्जेस पे करावं लागतात. तर ते ऑटोमॅटिक तुम्हाला तुमच्या तिकीट असे जनरेट होते बोलतात, तर ते तुम्ही ऑटोमॅटिक पे करायचं असतं. सो इकडे सगळं ट्रस्टवरती आहे. इथे सगळं ट्रस्टवरती चालतं. हे सगळे लोक या गोष्टींना यूज टू आहेत आणि हे सगळं नॉर्मल आहे त्यांच्यासाठी. पार्क केली आहे आता गाडी. तर बाजूला आमचं बघा मस्त एकदम पॉश. हे बघा टेस्ला बघा किती आहे. टेस्ला ही बघा, ऑडी, BMW. सो आता माझं कलिग टायमर लावायला विसरलाय. इथे वाटतं किती तास पार्किंग आहे रे? 2 तास फ्री आहे ना ऑटोमॅटिक. मग टायमर कशा लावायचा आहे? टर्किश रेस्टॉरंट आहे इथे येणार आहे कबाब हाऊस मध्ये. आलंय नॉर्मलला चाललोय आम्ही. सो
अरे हा यार इट्स चीपर देन आणि इंडियापेक्षा भरपूर cheap आहे. हे बघा डव वगैरे चांगले मग हे तुला तिकडे 1000-1500 रुपयाला भेटतात. मॉइश्चरायझिंग क्रीम आहेत ना हे हा, हा इट्स व्हेरी चीप नाईस. मी ऑलरेडी 3 घेतलो. सो भरपूरशा गोष्टी आहेत इथे सगळे कॉस्मेटिक रिलेटेड. तुझं इकडे आहे बघ. आणि हे चॉकलेट्स जर कधी ट्राय केलं नसेल तर नक्की करा. एवढे मस्त आहेत ना की तोंडात टाकताच असे मेल्ट होतात. पटापट एकदम लवकर बंद होतं इथे सगळं. आम्ही आता घेतलं काय घ्यायचं होतं कारण का ते आल्याने बोलले की इट्स क्लोजिंग आहे. जसं की म्हटलेलं मी ऑलवेज बोलतो की व्हिडिओमध्ये की ते सगळ्या गोष्टी म्हणजे सगळे शॉप्स वगैरे खूप लवकर बंद होतात. तर आता तेच त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं की क्लोजिंग होत आहे. सो मी काय डेलीला लागणार शॅम्पू वगैरे लॉशन्स वगैरे. हॅव अ नाईस डे. थँक्यू. आणि माझं बिल झालं आहे 15.18 युरोज. सो खूपच रिजनेबल आहे. मला तरी खूप रिजनेबल वाटलं. बाहेर आपल्या इथे तरी खूप एक्सपेन्सिव्ह आहे सगळ्या गोष्टी. डव पे क्या कुछ बोलना है? No, it's good. Normal is quite good. It's reasonable. रिजनेबल हाँ हाँ. What you buy? What did you buy? तो ये हमारे साहब जो है वो उनके वाइफ के साथ इधर हमारे इधर काम करते हैं. तो वो बोल रहे कि वाइफ के साथ ही आऊँगा. और He likes हाँ? he likes to ओके सो एक जा रहा है हमारा साथ. ओके Cholo, like, subscribe, and press the bell icon. हाँ ओके. ओके तर आता झालेलं आहे. आम्ही आलोय हॉटेलला पोचलोय. आणि आय होप की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी सेफ. टेक केअर. बाय. ग्रीन लाइट दिखा और फिर उधर दिखा भी ऑटोमेटिक मैजिक खुल जा सिम सिम.